स्वधाम्ना अन्यांशस्तच्चरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौलिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजेते गोपालचूडामणि गङ्गाविशुद्धं निदपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थितिं नमामि गङ्गागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदा अलङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनिधिं नमो नारायणगिरिब्रह्मस्वरूपं सदा सत्स्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवं स्थानसंहारहितं स्वभक्ति जयमानुषं दर्शन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम्। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिले मिया। आइए हनुमंत जी विराजी कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी धरो पधारियो कुमार सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की पवन सुत हनुमान जी महाराज की ईशानेश्वर महादेव की नमः पार्वतीपते हर हर महादेव। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ काशी अमरनाथ गंगे
नाम हरि हरि ओम पवन पवन नाम हरि 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 ओम मंगल मंगल नाम हरि हरि मंगल मंगल नाम हरि हरि पवन पवन नाम हरि 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 ओम हरि हरि ओम हरि हरि ओम हरि हरि ओम हरि 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 ओम हरि 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 ओम हरि 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 ओम हरि हरि ओम पार्वतीपते हर हर महादेव अकारण करुणावरणालय भगवान आदि ईश सांब सदाशिव भोले बाबांची वांगमयी प्रतिमूर्ती श्री शिव महापुराण आणि या शिव महापुरांच्या आजच्या 6व्या दिवसाच्या सेवेला आरंभ करत असताना आनंद होतो. कालच्या कथेमध्ये आपण बघितलं भगवान श्री गणेशाचं प्रागट्य झालं. परंतु काही अतिथींचा सन्मान करणं हेही आपलं समतानगरच्या रहिवाशांचं कर्तव्य आहे. त्यामुळे थोडीशी कालची कथा आपण पूर्ण करून घेऊया. सर्वांनी एकदा आवाज द्यायचा. बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया रोहन भाऊ पटकन आणा लगेच. गणपती बाप्पा तुषार भाऊ पटकन पाठवा त्यांना. लवकर पाठवा. भगवान गणपती बाप्पाचं प्रागट्य झालं. जुन्या कथा आपण अशा श्रवण केलेल्या आहेत की पार्वती मैयाच्या अंगाच्या मळापासून गणपती बाप्पा तयार झाला. पार्वती मैयाच्या अंगावर मळ राहील कसा महाराज? त्या काय कामाला जात होतं का पुढे? चंदनाच्या उटीपासून केलेल्या त्या मृतिकेच्या पुतळ्यामध्ये संजीवन मंत्रात स्थापन केल्यानंतर तो सचेतन चालू लागला, बोलू लागला. आणि भगवान भोले बाबांबरोबर युद्ध करण्याची वेळ आली. कुमारखंडाच्या शेवट ही कथा आली. आणि कुमारखंडाच्या नंतर बिल्वपत्र महत्व आणि भस्माचं महात्म्य सांगितलंय. भगवान भोले बाबा जे भस्म लावतात ते चिता भस्म आहे. भोले बाबा चिता भस्म का लावतात? कारण शेवटी सगळं काही भस्मच होणार आहे. म्हणून भोले बाबांना भस्म प्रिय. भस्माचे प्रकार आहेत. भोले बाबा जे भस्म लावतात किंवा आपण जे काही सफेद भस्म लावतो,
या भस्मानंतर पुढे त्या भस्म याच्या प्रक्रियेमध्ये पुढे काहीच होत नाही. पांडुरंगाला जे आवडतं महाराज ते बुक्का आवडतं. अति प्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसेच प्रीती करी भोळ्या भाविका. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला बुक्का आवडतो. बुक्का सुद्धा काय आहे? बुक्का देखील भस्मच आहे. परंतु बुक्क्याला ज्यावेळेस तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जाळाल त्यावेळेस तोही पांढराच होतो. आणि पांढऱ्या भस्माला तुम्ही किती जरी जाळलं तरी त्याच्यानंतर पुढे त्याचं काही होत. म्हणजे भस्माचा अगदी शेवटचा टोक जर असेल तर ते जे भोले बाबा लावतात किंवा आपण जे लावतो पांढरं भस्म, त्याच्या अगोदरची प्रक्रिया भस्माची बुक्का. एखादा कोळसा जर आपण कधी लाकूड जाळलं तर त्याचा कोळसा होतो. तोच कोळसा जर आती जर कधी जाळला तर तोच काळा कोळसा सफेद होतो. म्हणजे बुक्का देखील भस्मच आहे. आणि हे सगळं काही जग आहे हे एक ना एक दिवस लयाला जाणार आहे, किंबहुना भस्मच होणार आहे. शरीराची होय माती, एक दिवस या देहाची सुद्धा काय होणार आहे? मातीच होणार आहे. या देहाला आपण किती जपलं, किती धुतलं, किती ब्युटी पार्लर मध्ये पैसे घातले तरी सुद्धा एक ना एक दिवस याला पेटवायचंय, हे विसरू नका. आदमी को करता है दफन, माणसं माणसाला दफन करतात. एक दिवस ज्याला आम्ही जन्म देतो तोच आपल्या चितेला शेवटी मुखाग्नी देत असतो. ज्याच्या आगमनाने आपल्याला आनंद झालेला असतो, एक दिवस त्याच्याच हातामध्ये शेवटी लोक त्याच्याच हातामध्ये तो देतात टेंबा, आणि तो मुखाग्नी दिल्यानंतर तोच लावतो आणि या देहाची राख होते. हा देह भस्म होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हींचा कारक असणारा भगवान परमात्मा, उत्पत्ती करणाराही तोच आहे आणि स्थिती म्हणजे सांभाळणाराही तोच आहे, आणि नंतर शेवटी लय म्हणजे प्रलय करणारा किंबहुना मृत्यू देणाराही तोच आहे. जन्माला घालणाराही तोच आहे आणि मृत्यू देणारा देखील तोच आहे. आम्हाला जन्म आवडतो, मृत्यू आवडत नाही. जन्म आवडतो आम्हाला, पण मरण नाही आवडत आम्हाला. क्रांतिकारी संत, मला असं वाटतं काय नाव त्यांचं, तरुण सागरजी यांचं सदर यायचं पेपरला बघा, कडवे प्रवचन. तर त्या कडवे प्रवचनामध्ये एकदा त्यांनी खूप सुंदर दिलं. ते म्हटले की स्मशानभूमी जी आहे ना, तर ही स्मशानभूमी गावाच्या मध्यावर पाहिजे आणि मंदिरं खरं गावाच्या बाहेर पाहिजे. आपल्याकडे उलट आहे, म्हणले मंदिर गावामध्ये आहे आणि स्मशानभूमी मात्र गावाच्या बाहेर आहे. खरं तर स्मशानभूमीचं स्मरण नित्य व्हावं. स्मशानभूमी आपल्याला दररोज दिसावी. किमान पक्षी त्या स्मशानभूमीकडे पाहून आपल्याला एवढं तरी भान राहील का एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा या बंगल्यामध्ये झोपायला यायचंय. बंगला अजब बनाया बे. एक ना एक दिवस आम्ही त्या स्मशानभूमीमध्ये जाणार आहोत आणि आपल्याही देहाची राख होणार आहे. हे ज्याला नित्याने आठवतं किंवा याचं ध्यान जो नित्याने करतो, मला असं वाटतं त्याच्याकडनं पाप घडत नाही. महाराज म्हणतात की आपण मरणच विसरलोय. आम्हाला जन्म आवडतो परंतु मरण नाही आवडत, मृत्यू नाही आवडत. आणि दोन्ही गोष्टी, जन्मही असू द्या किंवा मृत्यू असू द्या, दोन्ही गोष्टीची खबर नाही आपल्याला. आपल्याला माहित नाही आपण कोण्या देशात, कोण्या वर्णामध्ये, कोण्या कुळामध्ये, कोणत्या गावामध्ये, कोणत्या क्षेत्रात आपण जन्माला येणार आपल्या हातात नाहीये.
देहाची या गावा आलिया जन्म मरण सोहळिया ना मनोनये धनंजया जिया परी देहाची या गावा आलिया जन्म मरण सोहळिया ना मनोनये धनंजया जिया परी देहरूपी गावाला आल्यानंतर जीवात्म्याला जन्म आणि मृत्यूचे सोहळे टाळता येत नाही आणि भगवान भोले बाबा ही मृत्यूची देवता आहे नवे नवे बाकीच्या सर्व देवता स्वर्गामध्ये राहतात कोणी वैकुंठात राहतं कोणी क्षीरसागरात राहतं कोणी गोलोकात राहतं परंतु एकमेव असे भगवान आहे जे पृथ्वीवर राहतात आणि ते हे भगवान भोले बाबा कुठे राहतात क्या बात कैलासामध्ये राहतात आणि मग आम्हाला खरं तर याचा विचार आपण केला पाहिजे की जे भगवान भोले बाबा मृत्यूची देवता आहे व त्या मृत्यूला आपण घाबरून चालेल का तुकोबराय बोलतात आम्ही मरणाला सुद्धा काय केलंय जिंकलंय मरण माझे मरून गेले मजला केले अमर किंवा आपुले मरण पाहिले मी डोळा 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 तो झाला सोहळा अनुपम्य एखाद दिवशी बसल्या बसल्या आपलं मरण आपणच पाहायचं प्रयोग करायला काय हरकत आपण तर राहणार नाही आपला सोहळा पाहायला मग एखाद दिवशी बसल्या बसल्या सहज मरून पाहायचं तू म्हणशाल बाबा आज असं काय बोलू राहिले तुम्ही मरण घालवण्यासाठीच तर खऱ्या कथा आहेत मरणाची भीती घालण्यासाठी किंवा आपल्याला जी काही भीती आहे महाराज परमार्थ हा निर्भय बनवतो परमार्थ हा आत्मविश्वास वाढवतो माणसावर किती संकट येऊ द्या महाराज संकटांची मालिका काही येईना काही फरक नाही पडत फक्त आपण खचलो नाही पाहिजे अरे संकट चांगल्याच माणसावर येत असतात मूर्खावर कधी संकट येत नाही निंदा ही नेहमी चांगल्या माणसाची किंवा प्रतिष्ठित लोकांचीच होत असते ज्याला काही चव नाही ना त्याची निंदा कोणी करत नाही ज्याला थोडीफार किंमत आहे जो जरा समाजामध्ये थोडा प्रतिष्ठित आहे ज्याची किंमत वाढलेली आहे अशाच लोकांची निंदा होते महाराज निंदा कोणाची होत नाही परंतु तुकडोजी महाराज म्हणतात की निंदा कोणाची करू नये
करू नको निंदा कोणाची, 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 निंदा कोणाची, निंदा कोणाची, निंदा कोणाची, निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. अवगुण पुणे अंतरी दिसती, करी चिंता त्याची, करी चिंता त्याची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. निंदकाचे घर असावी गावाबाहेर, निंदकाचे घर असावे शेजारी. पण आमच्या समतानगर मध्ये असं नाहीये. आमच्या समतानगर मध्ये कोणीच कुणाचा द्वेष करीत नाही, कुणी कुणाची निंदा सुद्धा करत नाही. काय निंदा करायची महाराज? अरे आपण ज्यावेळेस दुसऱ्याची निंदा करतो ना, मला असं वाटतं कोणीतरी म्हटलंय, ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडे एक बोट करतो त्यावेळेस आपल्याकडे किती राहतात? उरलेली बोट आपल्याकडे राहतात. हे कधीच विसरायचं नाही माणसाला. कोणाची निंदा कधी करू नका महाराज. या निंदेमुळं काय होतं माहिती का? शिव महापुराण असं सांगतं की जर आपण कधी कोणाची निंदा कधी केली ना महाराज, एक वेळेस महाराज आपल्या पायाखाली किंवा आपल्या हातून डास मच्छर ढेखन कितीतरी मरत असतात, ब्रह्महत्या घडत असतात. एक वेळेस ते परवडलं, परंतु कुणाची निंदा करू नका. ज्याच्या घरामध्ये सातत्याने सारखी निंदा चालू असते कुणाची तरी, लक्ष्मीची बहीण दरिद्रता त्या घरामध्ये घुसण्याची फक्त वाट पाहत राहते. दरिद्रता ही सुद्धा कुणाची बहीण आहे? लक्ष्मीची बहीण आहे. आणि ज्यावेळेस महाराज ही दरिद्रता आहे ना, ही वाट पाहत राहते महाराज. आम्ही आमच्या दरवाजावर लिंबू आणि मिरची का बांधतो? काय कारण आहे त्याला? घराला नजर लागू नये म्हणून नाही. ज्या काही अशुभ शक्ती येतात ना, या अशुभ शक्तींना तिखट आणि आंबट खूप आवडतं. ज्याच्या करता त्या अशुभ शक्ती आल्या का तिथंच त्या तृप्त होतात आणि तिथूनच त्या माघारी जातात. याच्या करता दरवाजावर आपण लिंबू मिरची बांधतो. आम्हाला वाटतं फक्त अमावस्येलाच बांधतात. निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा, या ऊर्जेमुळं माणसाचं मनोबल खच्चीकरण होतं, मनोबल हरून जातं मला. आणि मनोबल जर कधी आपलं मजबूत करायचं असेल तर महाराज सोपा उपाय आहे, जो आमच्या पंडितजी मिश्रांनी सांगितलाय. बस एक लोटा जल, सभी समस्या का
एकाने मला विचारलं, म्हटले का हो महाराज एवढं काय, एक लोटा जल टाकल्यानंतर काय होतं? माझे भगवान भोले बाबांचं जे काही लिंग स्वरूप आहे, हे लिंग स्वरूप नेहमी शांत असावं, नेहमी प्रसन्न असावं, म्हणून ज्या ज्या वेळेस त्याच्यावर थंड वस्तू अर्पण करतो ना, त्यावेळेस भोले बाबा संतुष्ट होतात. तुम्ही भोले बाबांवर पाणी टाकता त्यावेळेस सर्वात अगोदर आनंद होतो तो नंदिकेश्वराला. खरा देव त्यांच्यामध्येच आहे. पडल 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 पडेल बरं का, पडल पडेल पडेल. लहान मुलं आहेत महाराज, नको करू म्हटलं ना तर ते केल्याशिवाय राहत नाही. बरं ते त्यांच्या बुद्धीत आणि आपण त्यांच्याबरोबर डोकं लावणं म्हणजे अवघड आहे महाराज. लहान मुलं काय काही पण आहे. एका लहान मुलाने मला प्रश्न विचारला, म्हटले बाबा एक हत्ती आहे आणि त्याच्या पुढे इतकं मोठं गवत टाकलं तरी सुद्धा तो हत्ती खात नाही, सांगा बरं काय कारण आहे? मी म्हटलं अरे बाबा त्याला भूक नसेल, त्या हत्तीला नसेल खात तो हत्ती. नाही म्हणे चुकलं. म्हटलं जाऊ द्या, मी हारलो. नक्की हारले, चॉकलेट देणार? म्हटलं हो देणार. ते म्हणे काय बाबा तुम्ही येडे. म्हटलं काय झालं? आव म्हणे तो हत्ती प्लास्टिकचा आहे, खाईल कस काय? लहान मुलं सोपे नाही राहत. तो म्हणे परत विचारू का तुम्हाला प्रश्न? म्हटलं विचार विचार. त्याने परत तोच प्रश्न विचारला. मी त्याला उत्तर दिलं, म्हणलं अरे बाबा हत्ती प्लास्टिकचा आहे. तो म्हणे नाही, खरा खुरा हत्ती म्हणे, पण तरी सुद्धा तो गवत खात नाही म्हणे. सांगा म्हणे आता काय कारण? मी डोकं वापरलं, म्हणलं अरे बाबा ते गवतच प्लास्टिकचं असेल. तो म्हणे अजिबात नाही अजिबात नाही. म्हटलं मग काय? आव म्हणे गवताचं नुसतं चित्र काढलंय त्याच्या पुढं, तो खाईलच कसा? लहान मुलांच्या पुढे आपण डोकं नाही लावत. नम पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव महादेव. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही सगळ्या रिकाम्या हाताने येताना त्याच्यामुळे गणपती बाप्पा असे वाळून गेले. उद्यापासून कमीत कमी प्रसाद म्हणून काही मोदक आणत जा, काही बुंदीचे लाडू आणत जा, ठीक आहे? म्हणजे आमचे गणपती बाप्पा जरा थोडस शालेय पोषण आहार त्यांना कमी पडलाय. तुम्हाला प्रदक्षिणा मारता आली पाहिजे त्याला. लगेच नको मारू, मी म्हटलं बसून घ्या. भगवान भोले बाबा, मैया पार्वती. कालच्या कथेमध्ये पाहिलं जरा, काल थोडस तुमचं जरा थोडस व्यत्यय आल्यासारखं झालं, परंतु ऐका, ज्या वेळेस भगवान भोले बाबा आणि कार्तिकी पार्वती मैया ते म्हटले आता बरं झालं, आता किती वेळ चालू द्या कथा, काही टेन्शन नाही. भगवान कार्तिकेयांचं प्रागट्य झालं. कशासाठी? देवतांचा स्वार्थ होता महाराज. काय स्वार्थ होता देवतांचा? तारकासुराचा वध करायचा. आणि या तारकासुराचा वध करायचा म्हणून सगळ्या देवतांनी घाई झाली महाराज. परंतु अति घाई संकटात नाही, हे का नाही?
कोणत्याही कामामध्ये तुम्ही घाई करा, काही ना काहीतरी गडबड घोटाळा होणार म्हणजे होणार 100%. आणि तोच झाला भगवान कार्तिकेयांचं म्हणजे शिवतेज. पार्वती मैयाला धारण करायचं, परंतु त्या गडबडीमध्ये राहून गेलं आणि तेच तेज तसंच निसटलं. ते तेज हिमालयावर जाऊन पडलेलं आहे. हिमालय सुद्धा ते धारण करण्यासाठी असमर्थ आहे. गंगा मैयामध्ये ते प्रवाहित झालेलं आहे. गंगा मैयाला सुद्धा ते शिवतेज सहन झालं नाही. गंगा मैयाला असं वाटतं जणू काही ते बाहेर कडेला लावावं, परंतु धरणी माता सुद्धा त्याला स्वीकारायला तयार नाही, कारण ते शिवतेज आहे. आणि सप्त ऋषींमध्ये 6 ऋषींच्या पत्न्या खाली स्नान करत होत्या. त्यांनी ते तेज धारण केलेलं आहे आणि प्रत्येकीनेच ते तेज धारण केलं. प्रत्येकीला असं वाटायला लागलं का हे तेज आपलंच आहे, आपणच याला जन्म दिलाय. आणि सुंदर असं बालक तयार झालं. आणि त्या बालकाला 6 मुख लागली, म्हणून 6ही मातांना आनंद झाला. आणि सर्वांनी घोषणा केली महाराज काय, कार्तिकेय भगवान की जय. भगवान कार्तिकेयांचा प्रादुर्भाव झाला, प्रगटीकरण झालं, आगमन त्यांचं झालं. आणि भगवान कार्तिकेय या कृतिकांकडे वाढू लागले. या 6 कृतिकांचा सन्मान म्हणून त्यांनी षडानन हे नाव स्वीकारलं. परंतु ऋषींना माहिती होतं, पत्न्यांना समजून सांगत होते, तुम्ही ज्याला तुमचा पुत्र म्हणता ना, हा तुमचा पुत्र नाहीये, हा भगवान भोले बाबांचा पुत्र आहे. आणि खऱ्या अर्थाने हा जो प्रगट झालाय, तर हा तारकासुराचा वध करण्यासाठी प्रगट झालेला आहे. नवे सर्व देवतांचा, देवसेनेचा नायक म्हणून हा प्रगट झालेला आहे. सर्व देवसेनेचा सेनापती जे आहे ना, ते कार्तिक स्वामी होते. आणि कार्तिक स्वामी काही दिवस त्या कृतिकांकडे राहत आहेत. एक दिवस दुर्वासा ऋषींचं आगमन होतं आणि ते पाहतात. त्यावेळेस ते ओळखतात आणि ते स्कंद भगवान म्हणून त्यांना नमस्कार करतात. बोलिये स्कंद भगवान की जय. कार्तिकेयचं दुसरं एक नाव आहे स्कंद. भगवान कार्तिकेयचं दुसरं एक नाव आहे स्कंद, म्हणून पार्वतीला स्कंद माता म्हणतात. आणि त्यांनी सांगितलेलं का हे शिवतेज आहे, भगवान भोले बाबांचं शिवतेज आहे. आणि यांचं प्रागट्य जे आहे हे काही कारणास्तव आहे. सर्व देवता विनवणी करतायत आणि तुम्ही मात्र या बालकाला इथेच खेळवतायत, इथंच लीला चालल्या, परंतु याची लीला खरी संपन्न व्हायची. आणि म्हणून याला परत त्याच्या आई वडिलांकडे पाठवणं गरजेचं आहे. आणि मग नारद महर्षींवरती जबाबदारी सोडलेली आहे. नारद महर्षी कैलासामध्ये जात आहेत. माता पार्वती एकट्याच बसलेल्या आहेत. नारायण नारायण. देवर्षी या कैलासामध्ये आपलं स्वागत आहे. नारदजी आल्यानंतर पार्वती मैयाला आनंद झाला. नारदजी तुम्ही ज्या ज्या वेळेस येतात ना, त्या त्या वेळेस काहीतरी नवीन माहिती देतात. आज काय खबर आणली? नारायण नारायण. माता, तुम्ही जगन्माता आहात, तुम्ही साक्षात अंबिका आहात. सर्व जगताचं मातृत्व तुमच्यामध्ये दडलेलं आहे. तुमच्यापासून काय लपणार आहे? पार्वती मैया हसायला लागल्या. माझ्यापासून काही दडलेलं नाही, पण काही गोष्टी ज्या असतात त्या स्वतःला माहीत असून सुद्धा बोलता येत नाही. नारदजी, देवर्षी तुम्हाला माहिती आहे, पण मला तुमच्या मुखातून ऐकायचंय. मुलाच्या सगळ्या गोष्टी आईला माहीत असतात. आपला मुलगा काय करतो, कुठे जातो, कोणासोबत फिरतो, सगळं ठाऊक असतं आईला. परंतु आई हे सगळं मनामध्ये साठवते आणि म्हणून तिला आई म्हणतात महाराज.
कारण आई जेवढं साठवते ना महाराज पोटामध्ये मुलाविषयी, तेवढं बाकी काहीच साठवू शकत नाही. कितीही महत्वाची गोष्ट असू द्या तिला सांगा, ती कुणाला तरी बोलेल, पण आपल्या मुलाच्या बाबतीत मात्र ती कुणाजवळच बोलत नाही. देवर्षी बोलायला लागली, जगन्माता तुम्ही स्कंद माता आहात, परंतु त्या स्कंदाचं प्रागट्य होऊन खूप दिवस झाले आणि आता सर्व देवता विनवणी करतायत, म्हणून ती विनवणीचा निरोप देण्यासाठी मी आलो. सर्व देवतांनी तुम्हाला विनवणी केली. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. हे जगन्माता, त्या स्कंदाचं प्रागट्य झालेलं आहे. सर्व देवता विनवणी करतायत. तारकासुराच्या जाचाला सर्वजण कंटाळलेले आहे आणि त्या तारकासुराला मारण्यासाठी तुमच्याच पुत्राची गरज आहे. आणि नारदजींनी आठवण करून दिल्यानंतर पार्वती मैयाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहे. मैया तुम्ही रडू नका, माता तुम्ही रडू नका, तुमच्या डोळ्यातील अश्रू मी पाहू शकत नाही. आणि आठवण आली त्या शिवतेजाची. नारदजी, बरं झालं तुम्ही आज खूप महत्वाचं बोललात. नारदजी, मला खरंच सांगा, ते जे शिवतेज आहे ते शिवतेज तर असं नाश पाहू शकत नाही. मला धारण करण्याची वेळ आणि नेमकं सर्व देवतांनी घाई केली आणि परिणाम स्वरूप त्या शिवतेजाला मी धारण करू शकले नाही. परंतु ते शिवतेज नेमकं आता सध्या आहे तरी कुठे? सांगितलं नारदजींनी, स्कंद माता, ते जे शिवतेज आहे ना, ते शिवतेज साही कृतिकांच्या जवळ अगदी आनंदामध्ये आहे. आणि पार्वती मैयाला ओढ लागली. पार्वती मैया म्हणतायत, नारदजी, देवर्षी, आता मला आता सहन होणार नाही, आता तात्काळ मला माझ्या मुलाकडे घेऊन चला. नारदजी म्हणतायत, माता घाई करू नका, तो स्वतःहून इकडे येईल. त्याला आणण्याची जबाबदारी माझी आहे. आणि पार्वती मैयाला घाई झाली की महादेव कधी येतात आणि मी कधीही महादेवांना सांगेन. कारण नारदजी ज्या ज्या वेळेस यायचे ना महाराज, त्या वेळेस मैयाला काहीतरी नवीन सांगायचे. एकदा असेच नारदजी आले होते पार्वती मैयाकडे. पार्वती मैया एकट्याच बसलेल्या होत्या. त्यावेळेस नारदजींनीच सांगितलं होतं, कधी तुम्ही तुमच्या पतीला, कधी महादेवाला कधी विचारलं का तुमच्या गळ्यामध्ये ज्या मुंडक्यांच्या माळा आहेत या कुणाच्या आहेत? पार्वती मैया म्हणते, नारदजी, देवर्षी, अहो हे तर मला लक्षातच नाही. आजपर्यंत मला कधी हा प्रश्नही पडला नाही का माझ्या भोले बाबांच्या गळ्यामध्ये ज्या मुंडक्यांच्या ज्या माळा आहेत या नेमक्या कुणाच्या आहेत. मग तुम्ही का नाही विचारलं त्यांना? भोले बाबा आले आणि भोले बाबांना पहिले पार्वती मैयाने विचारलं. म्हटले, का हो, मला तुम्हाला काही विचारायचंय. भोले बाबा म्हटले, अरे चहा नाही, पाणी नाही, काही, मला बसू दे. नाही म्हटले, मला पहिले हे सांगा का तुमच्या गळ्यामध्ये या मुंडक्यांच्या ज्या नररुंड माळा ज्या आहेत ह्या नेमक्या कुणाच्या आहेत? भोले बाबांनी ओळखलं. म्हटलं, सकाळी कोणी येऊन गेलं का? म्हणे, हो, देवर्षी आले होते. मग बरोबर आहे म्हणे, त्यामुळेच तुम्हाला हा प्रश्न विचारला. बैस पार्वती जवळ. पार्वती मैयाला जवळ बसवलेल्या भोले बाबा सांगतायत, माझ्या गळ्यामध्ये ज्या मुंडक्यांच्या माळा आहेत ना, त्या माळा दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या नसून प्रत्येक अवतारामध्ये तू काही ना काही कारणास्तव तुझा देह संपवलेला आहे. आणि आठवण म्हणून ज्या ज्या वेळेस तू अवताराला येतेस त्या प्रत्येक अवताराची आठवण म्हणून एक एक माळ, मुंडक्यांची माळ या माळेमध्ये मी अडकवलेली आहे. पार्वती, जेवढीही या माळा दिसतात ना तुला, हे सगळे तुझे अवतार आहे. आणि त्यावेळेस मैयाला आनंद झालेला आहे. आणि पार्वती मैयाला आठवण करून दिली, गेल्या अवतारामध्ये तू संशय घेतला सतीच्या अवतारामध्ये आणि शेवटी तुला तो देह संपवावा लागला. पार्वती मैया म्हणते की आता मी तशी चूक करणार नाही, परंतु आता माझी एक विनंती आहे, तुमचं जे तेज
आहे ना ते तेज तिकडं साही कृतिकांनी जतन करून ठेवलंय. देवर्षी नारद यांनी तो निरोप आणलाय. सर्व देवता तुमचं स्तवन करताय, तेव्हा तुम्ही तात्काळ प्रसन्न व्हा आणि नारदजींना परवानगी द्या आणि भगवान कार्तिकेला, पुत्र कार्तिकेला लवकर घेऊन या. कार्तिकेला आणले जातं. कार्तिकेला पाहिल्यानंतर पार्वती मैला इतका आनंद होतो, इतका आनंद होतो. आलिंगन देते कार्तिकेला, परंतु कार्तिक मात्र, कार्तिकेच्या मनामध्ये एवढा काही मातृभाव जागा होत नाही. काय कारण आहे त्याचं कारण असं आहे, बालकाचा सांभाळ ही आई करते. मी शिवपुत्र जरूर आहे, मैया मी शिवपुत्र आहे, परंतु पार्वती नंदन नाहीये. असं बोलल्यानंतर पार्वती मैयाला राग आला. पार्वती मैया म्हणते, बाळा अरे माझी काय चूक आहे. त्यावेळेस पार्वती मैया आणि कार्तिकेयांचा संवाद चालू असताना भगवान भोले बाबा ते ऐकतात आणि भगवान भोले बाबा कार्तिकाची समजूत काढतात. आणि नंतर सर्व देवसेना येते महाराज आणि देवसेना विनवणी करते. त्यावेळेस भगवान कार्तिकेय यांच्या नावाचा उद्घोषणा होते, यांचं नाव पुढे येतं आणि सर्व देवसेनेचे प्रमुख सेनापती म्हणून भगवान कार्तिक यांची नेमणूक होते आणि सर्व देवता कार्तिक स्वामींचा जय जयकार करतात. बोले कार्तिक स्वामी महाराज की जय. नमः पार्वतीपती हर हर महादेव. मोराचं वाहन आहे आणि त्या मोराच्या वाहनावर बसून कार्तिक स्वामींचा जय जयकार झाल्यानंतर भोले बाबांचं दर्शन घेतात, पार्वती मैयाचं दर्शन घेतात आणि लगेच स्वारीवर जातात तारकासुराचा वध करण्यासाठी. आणि तारकासुराचा वध करत असताना ज्यावेळेस सर्व देवसेना सज्ज झालेली आहे, घणाघाती तारकासुरामधील देवतांमध्ये युद्ध चालू झालेलं आहे. ब्रह्माजी सुद्धा लढतायत, भगवान विष्णू सुद्धा लढतायत, परंतु तारकासुरावर काही परिणाम होत नाही. शेवटी कार्तिकेय समोर आले आणि कार्तिकेयांनी सांगितलं, इथे तुमचं काम नाहीये, तुम्ही सगळे बाजूला सरका, आता मी जातो पुढे. आणि ज्यावेळेस कार्तिक स्वामी रथावर बसून ज्यावेळेस समोर जातात, त्यावेळेस तारकासूर मोठमोठ्याने हसायला लागतोय. तारकासूर म्हणतोय, आता शहाणे बाजूला गेले, लहान मुलाला माझ्या समोर पाठवलं. कार्तिक स्वामी म्हणतात, मी लहान जरी असलो तरी तुझ्यासाठी मात्र मी भरपूर आहे, भरपूर मोठा आहे. कार्तिक स्वामी त्या तारकासुराला आवाहन करतायत आणि तारकासुरामध्ये आणि कार्तिक स्वामी मध्ये घणाघाती युद्ध चालू झाले. आणि हे युद्ध चालू असताना तारकासुराला सुद्धा माहिती होतं की आपण ज्याच्या बरोबर लढतोय ना तो साधारण नाही तर तो शिवपुत्र आहे. याच शिवपुत्राच्या हस्ते आपला काय होणार आहे, अंत होणार आहे. आणि घणाघाती युद्ध चालू असताना कार्तिक स्वामी आवाहन करतायत भगवान भोले बाबांचं आणि एकच महाराज प्रहार करतायत तारकासुराला. एकाच प्रहारामध्ये तारकासूर मृत्युमुखी पडतोय आणि सर्व देवता स्वर्गामधून पुष्पांचा वर्षाव करतायत. सर्व देवतांमध्ये आनंद झालेला आहे. जिकडे तिकडे कार्तिक स्वामींचा जय जयकार होऊ लागला. त्याच्यानंतर इकडे गणपती बाप्पांचं प्रागट्याची कथा काल तुम्ही श्रवण केली. गणपती बाप्पांचं प्रागट्य झाल्यानंतर कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा दोघेही कैलासामध्ये या भगवान भोले बाबांच्या दिव्य अशा लीला चालू आहे. आणि या लीला चालू असताना एक दिवस मैया सहज भोले बाबांना म्हणाली की आता आपण या दोन्हीही पुत्रांचा विवाह करणं गरजेचं आहे. त्यावेळेस भोले बाबा म्हणतायत की अगोदर एकाचा करू आणि मग नंतर एकाचा करू. मग एकाचा करायचा तर मग कोणाचा करायचा. कार्तिक स्वामी मध्येच बोलले, अहो म्हणे मीच मोठा आहे म्हणजे माझंच लग्न अगोदर केलं पाहिजे. गणपती बाप्पांनी बुद्धीचा वापर केला, म्हणे माणूस नुसता वयाने मोठा असून उपयोग नाहीये, नुसता शरीराने मोठा असून उपयोग नाहीये. मग अहो म्हणे त्याचं मोठेपण त्याला सिद्ध करावं लागतं. मग मोठेपण कसं सिद्ध करणार. भोले बाबा म्हटले थांबा भांडू नका.
एक काम करा म्हटले, तुमच्या दोघांपैकी कुणाचं लग्न करायचं ना आपण ते ठरवूया, आपण एक स्पर्धा घेऊया. म्हणे काय स्पर्धा आहे? म्हणे जो कोणी पृथ्वीला अगोदर प्रदक्षिणा मारून येईल ना त्याचं लग्न आपण अगोदर करूया. कार्तिक स्वामी म्हटले काहीच हरकत नाही. कार्तिक स्वामीला माहिती होतं आपलं वाहन मोर आहे आणि गणपती बाप्पाचं वाहन काय आहे? उंदीर मामा. त्याच्यामुळे कार्तिक स्वामी लगेच तयार झाले. म्हटले आपली काहीच हरकत नाहीये. आणि कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली पृथ्वी प्रदक्षिणेची. आणि भोले बाबांनी स्पर्धेला आरंभ करायला सांगितला. म्हटले करा सुरू स्पर्धा. 1 2 3. 3 म्हटल्यानंतर कार्तिक स्वामीने मोराला आदेश केलेला आहे. मोरावर बसलेले आहे आणि उड्डाण केलेलं आहे मोराने. आणि मयुरावर बसून कार्तिक स्वामी निघालेले पृथ्वी प्रदक्षिणेला. गणपती बाप्पा मात्र उंदराकडे पाहतायत आणि उंदीर मामा गणपती बाप्पाकडे पाहतायत. उंदीर मामा गणपती बाप्पाला म्हणतात, देवा कमीत कमी या स्पर्धेमध्ये तुम्ही तरी किमान पक्षी भाग घ्यावाच लागत नव्हता. तुम्ही अशीच कशी स्पर्धा काढली? तुम्हाला जर माहिती का तुमच्या भावाचं वाहन मोर आहे आणि मला तर ज्यादा काही पळता येत नाही, मला तर आधीच पळता येत नाही, त्यातल्या त्यात मला तुमचा बोजा घेऊन पळायचं, कसं शक्य आहे? गणपती बाप्पांनी सांगितलं उंदीर मामाला, म्हटले घाबरू नको. सगळ्याच ठिकाणी शक्ती उपयोगाला येत नाही, कधी कधी युक्ती पण वापरावी लागते. आणि गणपती बाप्पांनी महाराज थोडा बुद्धीला महाराज आदेश दिला. म्हटले काहीतरी सुचवा, काहीतरी सुचवा. सुचलं. काय सुचलं? त्यांनी पुराणामध्ये पाहिले, पुराण उचकले सगळे. आणि पुराण उचकल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना सापडलं काय? आई वडिलांना जर कधी प्रदक्षिणा मारली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं. आणि गणपती बाप्पांनी महाराज उंदीर मामाला सांगितलं इथंच थांबा तुम्ही, मी आता आलो. गेलेले गणपती बाप्पा गेले आणि भोले बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि भोले बाबांचं दर्शन घेतल्यानंतर पार्वती मैयाचं दर्शन घेतलेलं आहे. पार्वती मैया म्हणते का रे गजानना अजून तू इथंच का? अरे तू गेला नाही का पृथ्वी प्रदक्षिणेला? त्यावेळेस गणपती बाप्पा म्हणतो थांब जरा, थांब जरा. आणि गणपती बाप्पा काय करतोय? भोले बाबांना पार्वती मैयाला प्रदक्षिणा घालतोय महाराज. हात जोडलेले गणपती बाप्पाने आणि प्रदक्षिणाला सुरुवात केलेली महाराज. हळूहळू हळूहळू प्रत्येक प्रदक्षिणेला नमस्कार करतोय. एक प्रदक्षिणा झाली की नमस्कार करायचा, परत दुसरी करायची. आणि भोले बाबा मात्र पाहतायत गणपतीची ही लीला. भोले बाबांना हसायला आलं. म्हटले पार्वती बघितलं का पार्वती नंदन? काय महाराज गणपती बाप्पाचं वर्णन करावं? आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर भगवान भोले बाबा उठून उभे राहिले आणि गणपतीला जवळ घेतलेलं आहे आणि आलिंगन दिलेलं आहे. आणि आलिंगन दिल्यानंतर स्वर्गामधून सर्व देवतांनी पुष्पांचा वर्षाव केलेला आहे. पार्वतीच्या बाळा हरिबोल पायात बाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा. ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज. माझा नाथ झाला, ताशाचा आवाज गणपती माझा नाथ झाला. पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा बोल पायाच्या बाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा. ताशाचा आवाज, ताशाचा आवाज, ताशाचा आवाज. झाला गणपती माझा नाथ झाला. ताशाचा आवाज झाला गणपती माझा नाथ झाला.
बिचाऱ्या माता माऊल्यांना दया आली. पण काही हरकत नाही, तुम्ही नाचणारच असाल तर आमची सगळी गायक मंडळी छान काहीतरी म्हणतील, पण तुम्ही असा गोल फेर धरा. आपली कथा काय आज 5वा दिवस की तो 5वा, उद्या तर आपली कथा संपते महाराज, बरोबर आहे का नाही? तेव्हा सर्वांना विनंती महाराज, आज आणि उद्या 2च दिवस आनंद घ्यायचा आहे. उद्या येताना सर्वांनी दिवे घेऊन यायचे, सर्वांनी उद्या. आणि महत्वाचं म्हणजे 7 दिवस तुम्ही कथा श्रवण केली महाराज, आणि ही कथा श्रवण केल्यानंतर इथला जो आनंद आहे हा वर्षभर आपल्याला पुरला पाहिजे, बरोबर आहे का नाही? म्हणून अगदी मनसोक्त आनंद घ्या महाराज, कारण आज गणपती बाप्पाने स्पर्धा जिंकलेली आहे, पास झालेले आहे गणपती बाप्पा. तेव्हा सर्वांनीच अगदी छानपैकी गोल फेर धरून नाचायचे. तशाचा आवाज करायला धरणारे गणपती तशाचा आवाज करायला गणपती माझा नाचत आला. तशाचा आवाज करायला गणपती माझा नाचत आला. हरी बोल, बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
नम पार्वतीपते हर 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 गणपती बाप्पाला आलिंगन देतात भोले बाबा आणि भोले बाबा पार्वती मैयाला म्हणतायत का खरं एक प्रदक्षिणा नाही 7 प्रदक्षिणेचं पुण्य गणपती बाप्पाला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने पार्वती गणपतीचाच विजय झालाय. पार्वती मैया म्हणते पण माझ्या कार्तिकेवर अन्यायच झाला. कारण कार्तिकेय कुठे गेले? पृथ्वी प्रदक्षिणेला आलेलेत कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करून. आणि त्यांनी पाहिलं तर इकडे सगळी तयारी चालली महाराज. कशाची? स्वागताची, समारंभाची. सगळ्या देवता आलेल्या आहेत गणपती बाप्पाला शाल श्रीफळ घेऊन, कोणी फेटा घेऊन. सगळेजण गणपती बाप्पाचा जय जयकार करतायत. राग आला कार्तिक स्वामींना आणि कार्तिक स्वामी त्या रागाने दक्षिणेला निघून गेलेले आहेत महाराज. गणपती बाप्पाला मात्र अग्रपूजेचा मान मिळालेला आहे आणि गणपती बाप्पांचं लग्न अगोदर करावं म्हणून ठरलंय. आणि गणपती बाप्पांसाठी रिद्धी आणि सिद्धी या 2 पत्न्या गणपती बाप्पांचा विवाह संपन्न झाला. पण कार्तिक स्वामी मात्र दक्षिणेला गेले. कार्तिक स्वामींना मनवण्यासाठी, पुन्हा समजूत काढण्यासाठी भगवान भोले बाबा पार्वती मैया मल्लिकार्जुन रूपामध्ये, ज्या ठिकाणी मल्लिकार्जुनाचं स्थान आहे त्या ठिकाणी भगवान भोले बाबा त्या ठिकाणी जात आहेत आणि भगवान भोले बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर पार्वती मैया बरोबर जात आहेत. आणि कार्तिक स्वामींना ज्यावेळेस दर्शन देत आहेत महाराज, त्यावेळेस भगवान कार्तिकेय त्यांचं ते रूप पाहून, मल्लिकार्जुन या रूपामध्ये पाहून कार्तिक स्वामी देखील प्रसन्न होत आहेत आणि कार्तिक स्वामी त्या ठिकाणी पूजन करतायत त्या भोले बाबांचं, पार्वती मैयाचं. आणि म्हणून मल्लिकार्जुन या ठिकाणी ज्योतिष स्वरूपामध्ये, ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये भगवान भोले बाबांचं प्रागट्य त्या ठिकाणी झालेलं आहे. जर आपण गेलात मल्लिकार्जुनला तर खूप दिव्य असं ठिकाण आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी आहे. या 12 ज्योतिर्लिंगाच्या सुद्धा स्वतंत्र कथा आहेत महाराज शिव महापुराणामध्ये. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम, उज्जनिया महाकालम, ओंकारम अमलेश्वरम, परल्या वैद्यनाथंच डाकिन्या भीमाशंकरम, सेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावने, वाराणस्या तु विश्वेशम त्र्यंबकम, गौतमी तटे हिमालय तु केदारम, कृष्णेशम तु शिवालय. प्रत्येक ज्योतिर्लिंगाची कथा आहे. मल्लिकार्जुन रूपामध्ये भगवान भोले बाबांचं प्रागट्य त्या ठिकाणी झालेलं आहे. ज्या पद्धतीने महाकालच्या रूपामध्ये उज्जैनला सुद्धा भगवान भोले बाबांचं प्रागट्य झालेलं आहे. आणि भगवान भोले बाबांची भक्ती करत असताना या शिव महापुराणामध्ये सूतजी शौनकादिक ऋषींना सांगतायत का नुसतं शिवाची भक्तीच नाही तर आपण शिवाची भक्ती करत असताना कोणती कोणती आपण काळजी घेतली पाहिजे याचंही वर्णन शिव महापुराणामध्ये सूतजी शौनकादिक ऋषींना सांगतात. पिंपळाच्या वृक्षाच्या पूजेबाबत देखील शिव महापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. कारण याच पिंपळाच्या वृक्षाखाली लक्ष्मीचा वास असतो. परंतु ज्यावेळेस शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारलाय का या पिंपळाची ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस ती लक्ष्मी आपल्या घरी कशी येईल याच्यासाठी काही पूजा विधी आहे का? त्यावेळेस सूतजी त्या ठिकाणी सांगतायत की या पिंपळ वृक्षाची ज्यावेळेस आपण पूजा करतो किंवा आपल्या घरावर जर कधी एखादा पिंपळ आला असेल, कधी कधी भिंतीतून कधी कधी पिंपळ येतो बघा, मग त्या पिंपळाचं काय करायचं? तो असा कधी काढायचा का? नाही. त्या पिंपळाच्या वृक्षाला काढण्यासाठी सुद्धा विशिष्ट वार आहे. त्याच वारी तो काढता येतो, इतर वारी तो काढता येत नाही.
पिंपळाचं वृक्ष लावायचं जरी असलं तरी सुद्धा त्याच्यासाठी मुहूर्त आहे. पिंपळाची नित्याने पूजा करत असताना जे नित्य पूजा करतात मग तिथे जी काही दरिद्रता ही राहते लक्ष्मी बरोबर, मग ती दरिद्रता त्या ठिकाणी राहते. म्हणून पिंपळाच्या झाडाखाली जाताना रिकाम्या हाताने कधीच जाऊ नये असं शास्त्र सांगतं. एक तर किमान कमीत कमी 1 लोटा जल तरी घेऊन जावं. आणि जर आपण रिकाम्या हाताने जर कधी गेलो तर त्या पिंपळाच्या झाडाखाली असणारी दरिद्रता आपल्या मागे आपल्या घरी आल्याशिवाय राहत. मग पिंपळाची पूजा करायचीच नाही का? पिंपळाची पूजा करायची, कारण पिंपळाची पूजा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी फार चांगली आहे. मग त्यासाठी सोमवार असेल, मंगळवार असेल, बुधवार असेल, आपल्या घरावर आलेला जो काही पिंपळ आहे त्या पिंपळाची आपण जर कधी यथासांग पूजा करून मग तो काढावा लागतो. त्याच्यासाठी शनिवारचा दिवस हा चुकीचा सांगितलाय मला. शनिवारच्या दिवशी तो भिंतीवरचा पिंपळ काढता येत नाही, कारण शनिवारच्या दिवशीच तर पिंपळाची विशेष पूजा असते. रविवारी पिंपळाच्या पूजेला त्याज्य म्हटलंय. अहो पण नित्याने जर एखाद्याच्या घरासमोर पिंपळ असेल आणि तो जर कधी त्याची पूजा करत असेल तर मग त्याने काय करायचं? मग म्हणे अहो त्याने काय करायचं म्हणजे त्याने डाळ घेऊन जायची किंवा गुळ घेऊन जायचं, नाही तर काहीतरी साखर तरी घेऊन जायची, म्हणजे मग त्याला तो दोष लागत नाही. आता एखाद्याच्या घरासमोरच पिंपळ आहे तर त्यांनी भाग्यवान समजावं. काही काहींच्या घरासमोर पिंपळ आहे तर लोकांना धाक पडला. लोक आम्हाला विचारतात बाबा काहीतरी सांगा याला आम्हाला काढायचे. अरे बाबा तुझ्या दारात पिंपळ किती भाग्य आहे. मग त्याच्यासाठी काय करायचंय? रविवारच्या दिवशी पिंपळाची पूजा वर्ज्य सांगितली, पण जे नित्याने पूजा करणारे आहेत त्यांनी मात्र डाळ गुळ काहीतरी त्या ठिकाणी जर वाहिलं तर तो दोष लागत. घाबरण्याचं काही कारण नाही. आणि शनिवारच्या दिवशी जर कधी पिंपळाची विशेष पूजा केली आणि जर दीपदान जर केलं तर त्या ठिकाणी असणारी लक्ष्मी ही तात्काळ आपल्या सोबत आपल्या घरी येत असते, हे असं शास्त्र सांगते. म्हणून पिंपळाच्या पूजेमध्ये सुद्धा शक्ती आहे. बेल वृक्षाच्या पूजेमध्ये सुद्धा शक्ती आहे. बेल वृक्षाच्या बुंध्याजवळ जर कधी प्रदोषच्या दिवशी जर दिवा लावला, शिवरात्रीच्या दिवशी जर दिवा लावला, शिवरात्र म्हणजे कोणती शिवरात्र? महाशिवरात्र. महाशिवरात्र नाही, प्रत्येक महिन्याला शिवरात्र येते. प्रत्येक महिन्याला काय येते? शिवरात्र येते बघा. त्या प्रत्येक शिवरात्रीला बेल वृक्षाजवळ त्या बुडाजवळ जर दीपदान जर आपण केलं तर त्याचं विशेष फल आपल्या परिवाराला मिळतं. पहिलं फळ काय? आपल्या घरात असणारा दुर्धर आजार जर कुणाला असेल तर त्या आजाराला ते घर सोडावं लागतं. पहिला फायदा हा. त्याच्यानंतर प्रदोष पूजेचं महत्व आलं. प्रदोषच्या दिवशी सुद्धा बेलपत्रीचं विशेष, बेलाच्या वृक्षाची विशेष पूजा सांगितली मला. प्रदोष काळ म्हणजे कोणता काळ? तिन्ही सांजेला. याच प्रदोष काळामध्ये कुबेराने नुसता दिवा लावला होता भोलेबाबांना, तर भगवान भोलेबाबा एवढे प्रसन्न झाले, एवढे प्रसन्न झाले की संपूर्ण खजानाचा मालकच कुबेराला करून टाकला. जेवढं काही धन असेल त्या धनाचा मालकच कुबेर करून टाकला. या कुबेरालाही नंतर गर्व झाला म्हणे. या कुबेरालाही कळालं नाही की आपण भोलेबाबांमुळे खरं तर एवढे मालक झालोय सगळ्या धनाचे. तुकोबराय सुद्धा सांगतात, देहाचा मालक कोण आहे? काळ आहे. आणि धनाचा मालक कोण आहे? कुबेर आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देहाचा मालक काळ आहे आणि धनाचा मालक कुबेर आहे. या कुबेराने दीपदान केलं. भगवान भोलेबाबा एवढे संतुष्ट झाले, एवढे आनंदी झाले, कारण भगवान भोलेबाबांना दीपदान खूप आवडतं, खूप आवडतं. आणि म्हणून आम्ही कार्तिक महिन्यामध्ये विशेष दीपदानाचं महत्व आलं. कार्तिक महिना हा माता मौल्यांसाठी महापर्वणी आहे. कारण याच कार्तिक महिन्यामध्ये भगवान पंढरीश पांडुरंगाचा काकडा करण्यासाठी सर्वात अगोदर उपस्थित असतात त्रिशूल डमरू घेऊन
ते भगवान भोले बाबा असतात. नीट लक्षपूर्वक ऐका. त्रिशूल डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. तो पहाटेच म्हणून कार्तिक महिन्यामध्ये जी कोणी माता माऊली काकड्याला म्हणजे जो काकडा असतो बघा, त्या काकडा जी पांडुरंगाला दाखवते तर सर्वात अगोदर आनंद होतो तो भोले बाबांना. म्हणून कार्तिक महिन्यामधला जो महिनाभराचा काकडा आहे हा कधी चुकवू नका तुम्ही. आणि त्या महिन्यात जेवढं तुम्हाला दीपदान करता येईल तेवढं करा. एखाद्या स्त्रीच्या पतीचं आयुष्यमान जर कमी असेल तर ते आयुष्यमान वाढण्याचं सामर्थ्य या कार्तिक महिन्यातल्या दीपदानाला आहे. म्हणून हे दीपदान अवश्य करा. का आवडलं नेमकं भगवान भोले बाबांना दीपदान? ऐका महाराज, राक्षसांना हे रहस्य कळालं होतं. तारकासुराचा वध झाला, कार्तिक स्वामी तिकडे रुसून गेले, गणपती बाप्पाचा सगळीकडे जय जयकार झाला. परंतु तारकासुर गेला महाराज, परंतु तारकासुराचे 3 मुलं आहेत महाराज. या मुलांना मात्र दुःख झालेलं आहे. आणि 3ही मुलं ब्रह्मदेवाची उपासना करू लागली. आणि ब्रह्माजींकडनं त्यांनी वरदानही प्राप्त करून घेतले. ब्रह्माजींना ते म्हणतायत की आम्हाला असं पूर द्या तयार करून, असं नगर तयार करून द्या का ते नगर असं हवेमध्ये फिरल. नवे नवे ते पृथ्वीवर असं राहणार नाही, तर ते फिरतं राहील. आमच्या मनाने त्या नगरामध्ये सगळ्या सुविधा पाहिजे. ब्रह्माजींनी आशीर्वाद देऊन टाकलेला आहे. आणि तिघांचे 3 नगर तयार झाले. एकाचं नगर तयार झालं पितळाचं, एकाचं तयार झालं तांब्याचं आणि एकाचं तयार झालं लोखंडाचं. तिघांचे 3 प्रकारचे नगर तयार झालेले आहेत. आणि ह्या नगरामध्ये सगळ्या सुविधा आहेत. तारकाक्ष, विमलाक्ष आणि या 3ही मुलांनी महाराज संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण चालू केलेलं आहे. परंतु सांगतात ना, जास्त जर कधी पुण्य झालं, जर कधी फारच स्तुती झाली तर माणूस हुरळून जातो. तसे ते हुरळून गेले महाराज. आणि शेवटी तारकासुराचीच मुलं म्हणून पुन्हा वाम मार्गाला जायला लागली. नवे नवे पुन्हा पापाचरण करू लागली. आणि त्या पापाचरणामुळे कुबुद्धी झाली, नीतिभ्रष्ट झाली. आणि आता ते देवतांना सुद्धा त्रास देऊ लागले. म्हणून देवता पुन्हा भोलेबाबांचं आवाहन करतायत. भोलेबाबांकडे सर्व देवता आलेले आहेत. या त्रिपुरांचा जोपर्यंत नाश होत नाही तोपर्यंत, आणि भोले बाबा या त्रिपुरांचा नाश फक्त तुमचं त्रिशूलच करू शकतं, बाकी कोणी करू शकत नाही. भगवान भोले बाबांनी नेत्र अर्धी नेत्र केलेले आहेत आणि समाधी लावून पाहिलेलं आहे. तर भोले बाबांना कळालं की या त्रिपुरासुराचा वध या त्रिपुरांचा जर आपल्याला वध करायचा असेल, हे जर संपवायचे असतील, तर ज्या वेळेस हे 3ही नगर हवेमध्ये ब्रह्मांडामध्ये जेव्हा एका रेषेमध्ये येतील त्याच दिवशी आपल्याला हे संपवावे लागतील. परंतु अगोदर यांचं दीपदान थांबवावं लागेल. भोले बाबांनी सांगितलं, एखादा जर मला दीपदान करत असेल तर तो कितीही वैरी असू द्या, मी त्याला मारणार नाही. कारण भोले बाबांना दीप जास्त प्रेम आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. भोले बाबांना दीप का प्रिय आहे? कारण दीप हे ज्ञानाचं लक्षण आहे. दीप कशाचं लक्षण आहे? ज्ञानाचं लक्षण आहे. अंधकारातून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे हा जो प्रवास आहे तो प्रवास म्हणजेच भगवान भोले बाबा आहेत, भगवान शिव आहेत. आणि ज्याला ज्ञान मिळवायचं असेल त्याने भोले बाबांची भक्ती करावी. ज्याला प्रकांड ज्ञानी व्हायचंय ना त्याने भगवान भोले बाबांची भक्ती करा महाराज. आणि भक्ती करण्यासाठी भोले बाबांना लागतो तरी काय? ज्यांना असं वाटत असेल, ज्या मुलांची स्मरणशक्ती जर थोडी कच्ची असेल तर त्या मुलांच्या हस्ते, आणि एखादा मुलगा जर कधी त्याच्या वाणीमध्ये जर दोष असतील, अडखळत जर कोणी बोलत असेल, तर त्या मुलाच्या हाताने प्रत्येक प्रदोषाला मधाचा अभिषेक करायला सांगा. आणि 1 बेलाचं पान त्या पिंडीवर अर्पण करून तेच पान त्या मुलाला खायला द्या.
अडखळत असणारं पोरग काही दिवसानंतर तुमच्या लक्षात येईल का त्याचं बोलणं ठीक होत जाईल महाराज. हा शिवपूजेचा महिमा आहे. शिवमहापुराण हे असं अमृत आहे का हे अमृत तुम्ही 7 दिवस नाही, महिनाभर नाही, आयुष्यभर जरी ऐकलं तरी सुद्धा कमी आहे, तरी सुद्धा कमी आहे. आणि अशा भोले बाबांची जी काही सेवा आहे, माझ्या भोले बाबांना जो कोणी दह्याचा अभिषेक करतो, जो कोणी दुधाचा अभिषेक करतो, यांना काय फल मिळतं ऐका. ज्याला विशेष कामगिरी करायची असेल, एखादा व्यवहार जर तुम्हाला करायचा असेल तर प्रदोषच्या दिवस पाहून दुग्धाभिषेक चालू करा. अगोदर भगवंताला पाणी म्हणजे जल अर्पण करायचं, त्याच्यानंतर दूध अर्पण करायचं, त्याच्यानंतर परत पाणी अर्पण करायचं आणि थोडासा गोड नैवेद्य साखर किंवा खडी साखर त्या ठिकाणी अर्पण करायची. पण ती खडी साखर त्या पिंडीजवळ ठेवायची नाही. पाणी तिला फिरवल्यानंतर तीच खडी साखर त्या ठिकाणाहून उचलून घ्यायची आहे आणि बाजूला कुठेतरी रस्त्यामध्ये नाही, रस्ता सोडून ज्या ठिकाणी ती मुंगीला खायला जाईल अशा ठिकाणी पायदळी न तुडवता ती अशी कोपऱ्यात कुठेतरी भिंतीच्या कडेला ती साखर टाकून द्यायची महाराज. काय होईल, जो काही तुमचा व्यवहार गुंतलेला आहे किंवा जो काही व्यवहार तुम्ही करू इच्छितात तो जर तुमच्यासाठी लाभदायक असेल, फायद्याचा असेल तर भोले बाबा तो व्यवहार तात्काळ घडून आणतील. ही शक्ती दुग्धाभिषेकामध्ये आहे. भगवान भोले बाबांना जे दूध अर्पण करतो ना आपण, त्याचं सामर्थ्य, त्याची ताकद ही आहे महाराज. दह्या दुधाच्या कावडी, 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 दह्या दुधाच्या अभिषेक शंभुवरी, 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 दया दुधाच्या कावडी, दया दुधाच्या कावडी, हरी बोल. नम पार्वती पते हर 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 हर. ईशान्येश्वर महादेव मित्र परिवाराने या वर्षी दह्या दुधांच्या कावडीच्या अभिषेकाचं फ्लॅक्स लावलंय आपल्या पाठीमागे. बघा जरा जोरात टाळी वाजवा महाराज, किती छान आहे बघा तुम्ही. भगवान शंभू भगवंतावर दह्या आणि दुधाच्या कावडी ओततायत महाराज. का? कारण भोले बाबा त्यांनी जास्त संतुष्ट होतात. आता जे अधर्मी लोक आहेत ते काही बोलतात. ते म्हणतात अहो हे दूध त्या पिंडीवर टाकण्यापेक्षा गोरगरिबांना, आता मला गरीब दाखवा एकदा तुम्ही कोण आहे ते. आणि मला एक कळत नाही, गरीबाला जर द्यायचं असेल तर आपण स्वतंत्र देऊ शकतो ना, देवाचं कमी करायचं आणि तिकडं द्यायचं का? अहो आपल्या धर्मातील हे याज्ञिक विधी आहेत आणि हे जे भगवंताने निर्माण केलेलं आहे तेच त्याला आपण अर्पण करतोय ना. आपण त्याची पूजा तरी कशी करतो महाराज? तेरी करू मैं पूजा चंदनावर फूल से, कशाने आपण त्याची पूजा करणार आहे? कासा याने पूजा करू केशी राजा. हे केशी राजा, तुझी पूजा जर करायची ठरली तर कशाने करायची? कारण अरे चंदनाने जर पूजा करायची ठरली तर ते चंदन सुद्धा तूच दिलेलं आहे ना. चंदन कोणी दिलं? त्यानेच दिलं. पाणी अर्पण करतो आम्ही भोले बाबांना, ते पाणी कोणी दिलं? त्यानेच दिलं. तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा,
माझं काय इथे महाराज? या मृत्यू लोकामध्ये अशी नवीन कोणती वस्तू तयार झाली मला सांगा तुम्ही. नवीन काहीच नाहीये. काय नवीन आहे? नवीन काही दुसऱ्या ग्रहावरून तुम्ही आणलं का? अहो तुम्ही जेही बनवलं ते माती असेल, पाणी असेल, खनिज असेल किंवा वनस्पती असतील याच्यापासूनच बनवलं ना तुम्ही. मग त्या वनस्पती सुद्धा कोणी बनवल्या? माझ्या भगवंतानेच बनवल्या. पाणी कोणी बनवलं महाराज? पाणी कोणी दिलं? त्यानेच बनवलं, त्या भगवंतानेच बनवलं. नम पार्वतीपती हर हर महादेव हर हर महादेव बसा माऊली बसा. आमचे शिंदे महाराज या ठिकाणी आले, त्यांचं टाळी वाजून आपण स्वागत करूया. कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार. तसं जर कधी जर पाहिलं तर एक महाराज दुसऱ्या महाराजाच्या कथेला जात नाही बरं का. हा, हे लय कठीण असतं महाराज. 2 बुवा, 2 जावा, 2 आवा मोठ्या कठीण असतात महाराज. या 2 बुवाचं शक्यतो जमत नसतं, खरंय का नाही? परंतु महाराज आलेत, जरा मी त्यांना धन्यवाद देतो महाराज. धन्यवाद. झाकी पण आली, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा महाराज. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे. नम पार्वतीपती हर हर महादेव सर्व झाकीचं टाळी वाजून स्वागत करा मला. तुम्ही असं म्हणाला अख्खं स्टेज भरून टाकलं यांनी आज. त्याचं कारण आहे महाराज. अख्खं स्टेज का भरलं माहितीये का? आज देव आणि दानव दोघे सोबत आलेत महाराज. काय कमाल आहे बघा ना. म्हणजे पलीकडचे राक्षस आहेत, परंतु आज एवढे नटून थटून आले ना, ते राक्षस वाटतच नाहीये. ज्यांच्या डोक्यावर काहीच नाही ना, ते राक्षस आहेत बर का. पण राक्षस सुद्धा सुंदर सुंदर कपडे घालून आले. पूर्वीच्या काळी असं वाटायचं गिरमे साहेब का राक्षस म्हणजे त्यांना शिंग असतात का काय. अहो राक्षसाला जर शिंग असते तर रावणाला सुद्धा शिंगच असते ना. मग रावणाला कुठं शिंग होते? असं सांगतात की डॉक्टर साहेब रावणाला 10 तोंड होते म्हणून त्याला दशानन म्हणतात. 10 मस्तक होती रावणाला. 10 मस्तक म्हणजे काय होते?
10 मस्तकाच्या बुद्धीची जी काही शक्ती आहे ती एका रावणाच्या बुद्धीमध्ये एवढी शक्ती होती, म्हणून त्याला दशानन म्हणायचे. आज आपल्या कथेला भेट देण्यासाठी डॉक्टर कुणाल गायतडकर डॉक्टर या ठिकाणी आलेत. डॉक्टर साहेबांचं आपण जोरात टाळी वाजून स्वागत करूया. खरं तर आध्यात्मिक कामासाठी मदत मागणं योग्य नाही वाटत बरं का, पण मला एक कळत नाही, एवढा मोठा सोहळा चाललाय, एवढं मोठी कथा चालली, एवढं मोठं सुंदर नियोजन चाललं, मग आपण आपल्याकडं या मुलांनी पैसे मागायलाच पाहिजे का? नाही, आपण आपल्या मनाने खरं तर मदत केली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आज आपला 6वा दिवस आहे, उद्या आपली कथा संपणार आहे. सर्वांना विनंती आहे की त्या ठिकाणी गेटवर या मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी बसलेले आहेत. मला सगळ्या कार्यकर्त्यांची नावं माहीत नाही. मी मगाशीच दत्तूभाऊ पाटोळेंना सांगितलं की माझ्याकडं यादी द्या ना तुम्ही, म्हणजे मी सगळ्यांची नावं घेतो. परंतु तुम्हाला सर्वांना विनंती आहे की उद्या येताना सर्वांनी त्या ठिकाणी पावती फाडा आणि या मंडळाच्या या एवढ्या छान उपक्रमाला तुम्ही जर कधी दाद दिली तर हा कार्यक्रम प्रतिवर्षी होईल. बरोबर आहे का नाही? तुम्ही जर दाद नाही दिली तर कार्यक्रम राहत नाही, कार्यक्रम संपन्न होणार आहे, परंतु तुम्ही सहकार्य न केल्यामुळं हा कार्यक्रम थांबू शकतो महाराज. तेव्हा सर्वांना विनंती आहे, आपण उद्या सर्वांनी त्यांना मदत करायची. सर्वांनी टाळी वाजून सांगा मला की आम्ही करणार आहोत. पार्वतीपती हर हर. आपले डॉक्टर साहेबांचं एवढं मोठं काम आहे, त्यांनी ते नशामुक्तीवर काम करतात. बरोबर आहे का नाही? आज जवळजवळ तरुण पिढी एवढी व्यसनाधीन झालीत महाराज की निर्व्यसनी मुलगा सापडणं मोठं कठीण झालेलं आहे. बघा ना तुम्ही, मुलं काय काय व्यसन करतील भरोसा राहिला नाही. आई वडील जरी म्हटलं आपण लक्ष ठेवायचं तर किती लक्ष ठेवणार आहे. पण एक लक्षात घ्या, माझी तरुणाईला विनंती आहे की आपण कृपया व्यसनापासून लांब राहावं. कारण व्यसन आपलं एवढं सुंदर जीवन आहे महाराज, या सुंदर जीवनाचा नाश करून टाकणारे महाराज व्यसन, हे लक्षात घ्या. आणि आपण जगाच्या बाजारामध्ये सहज व्यसन लागू शकतं तुम्हाला, सहज. परंतु महाराज तुम्ही जर कधी पक्के असाल तर मला असं वाटतं काहीच होणार नाही. बरोबर आहे का? आपण जर चांगलो असलं ना तर समोरचं काही असू द्या महाराज, आपण चांगलं असावं लागतं. आणि डॉक्टर साहेब त्या नशामुक्तीवर व्यसनमुक्तीवर काम करतात. धन्यवाद डॉक्टरांसाठी पुन्हा एकदा जोरात. आणि कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ 3 ते 4 हजार पेशंटला त्यांनी ऑक्सिजन पुरवून जीवदान दिलेलं आहे महाराज. एवढं महान कार्य त्यांनी केलंय. डॉक्टर साहेबांना खरं तर वंदन आहे आपल्या कार्याला. कसं आहे, आम्ही फक्त पोपटपंचीमध्ये हुशार आहोत, आमचं कार्य शून्य आहे महाराज. परंतु आम्हाला फक्त बोलता येतं पोपटासारखं, आहे की नाही? आम्ही लोकांना सांगतो दान करा, दान करा, दान करा, पण आमच्या खिशातून काही कधी लवकर निघत. बरोबर आहे की नाही? आम्हाला नुसतं येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या, परंतु आम्हाला द्या सोडून एखादा असं
पण मात्र एक लक्षात घ्या, हे हात जे दिलेत ना देवाने महाराज, तर हे या हाताला देवाने असे सामर्थ्य द्यावं का त्याने घेऊ नये तर त्याने द्यावं महाराज. आपला हात कसा पाहिजे, असा पाहिजे महाराज. मी बरोबर आहे का नाही? काहीतरी आपली देण्याची प्रवृत्ती असावी. डॉक्टर साहेब त्यांचे वैद्यकीय व्यवसाय करतात, परंतु ते व्यवसाय म्हणून नाही करत, तर ती सेवा म्हणून करतात. मी कालच बोलून गेलो, तेथे सेवा हा दारवंटा जे स्वाधीन करी सुबटा बोळ गोणी. महाराज, ज्याचा सेवा भाव आहे ना, त्याला या कलियुगामध्ये, या मृत्यू लोकामध्ये माझे भगवान आशुतोष काहीच कमी पडू देणार नाही. कारण मी तुम्हाला बोललो, या पृथ्वीवरची देवता फक्त भोले बाबा आहे महाराज. बाकीच्या देवता स्वर्गातून येतील, काही बाकीच्या वैकुंठातून येतील किंवा गोलोक धामातून येतील, पण माझे भोले बाबा हे पृथ्वीवर राहतात, पृथ्वीवर. आणि म्हणून माझ्या भोले बाबांची जी उपासना आहे ती अतिशय सरळ, साधी, सोपी आहे महाराज, फार सोपी आहे. शिव महापुराणातील काही गोष्टी मी अक्षरशः लिहून घेतल्या महाराज. सगळ्या गोष्टी मला पाठ करणं सुद्धा कठीण आहे ना. काही ज्या सापडल्या मी त्या नोंद करून ठेवतो, त्याचं टाचन करून ठेवतो. एक नोंद सापडली महाराज, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेचा, मी कार्तिक महिन्याचा आपला चालला होता ना विषय, त्याची कार्तिक पौर्णिमा येते बघा. त्या कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घरातील जो काही आपला महादेव असतो, त्या महादेवाला संध्याकाळी बेलाचं पान व्हायचंय. जरा लक्षपूर्वक ऐका, नाही समजलं तर आपल्या YouTube चॅनलला नंतर निवांत पहा, रिवर्स घेऊ ऐका तुम्ही, है का नाही? आता मी तीनदा नाही सांगू शकत ना, मग हे सोपं आहे. आमच्या सुरासे महाराज, या साई कथाकार सुरासे महाराज या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कारण या शिव महापुराणातील बरेचसे जे काही उपाय आहे ते उपाय आपण त्या चॅनलला प्रत्येक प्रदोषला एक उपाय टाकणार आहे. मग कोणत्या कोणत्या गोष्टीवर आपण टाकणार आहे? ज्या मुलांचे लग्नच जमत नाही त्याच्यासाठी सुद्धा उपाय आहे, ज्या मुलींचे लग्न जमत नाही त्याच्यासाठी उपाय आहे, एखादा मुलगा व्यसनाधीन आहे त्याला त्याच्यातून बाहेर काढायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा शिव महापुराणामध्ये उपाय आहे. पण हे सगळे आम्ही कथेतून सांगू शकत नाही. आम्ही आमच्या चॅनलला ते प्रत्येक प्रदोषच्या दिवशी सकाळी 9 वाजता आपण ते प्रत्येक प्रदोषच्या दिवशी आपण टाकणार आहोत. तुम्हाला ते साधारणतः 9ला एकदा अपलोड केलं आम्ही की 9:30ला तुम्हाला ते तुम्ही ते पाहू शकता. आणि त्याच्यामध्ये जे प्रयोग सांगितले ते प्रयोग प्रदोषच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी तुम्ही ते करू शकता घरी. आणि अतिशय सरळ आहे, साधे आहे का नाही? जसं मी तुम्हाला सांगितलं की कार्तिक स्वामींची पूजा कशी करायची. कार्तिक स्वामींना जानवं व्हावं लागतं, कार्तिक स्वामींना चंदन व्हावं लागतं, कार्तिक स्वामींना पवळा व्हावा लागतो, कार्तिक स्वामींना दर्भाचं जी काडी आहे ती दर्भ सुद्धा व्हावं लागतं. आता हे सगळे मंत्र मला तुम्हाला सांगणं शक्य नाहीये, परंतु आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून अजून कार्तिक स्वामींच्या पूजेला भरपूर अवधी, दिवाळीच्या अगोदर आपण ही सगळी कार्तिक स्वामींची पूजा यथासांग कशी करायची ही पूजा आपण आपल्या YouTube चॅनलला आपण टाकणार आहोत. लक्षपूर्वक ऐका. कार्तिक स्वामींचं मंदिर आपल्या परिसरामध्ये कुठं आहे? पुणतांब्याला आहे, बरोबर? हा. मग आता सगळेच जण जर कधी पुणतांब्याला गेले तर तिथे काय होईल हो? चेंगराचेंगरी होईल ना, खरंय का नाही? मग याच्यासाठी सोपा उपाय महाराज, आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये कार्तिक स्वामींचा फोटो ठेवला जातो. त्या फोटोचं जरी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पूजन केलं, हे बघा काळ बदलत चाललेला आहे, लोकसंख्या एवढी वाढली आहे की आपण त्या स्थानावर जाणं, त्या स्थानावर पूजा करणं शक्य नाहीये. मग त्यासाठी हे मधले पर्याय आहेत महाराज. आणि मला तर असं वाटतं, जर तुमच्या मनामध्ये जर कधी भाव शुद्ध असेल, भाव ज्याचा शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. आता सगळे वारकरी आषाढीच्या वेळेस सगळेच आम्ही जातो महाराज, सगळे जातो. 17 दिवस आम्ही पायी चालतो, बरोबर आहे का नाही? आणि पायी भगवंताचं गीत गात भगवंताचं नामस्मरण करत पंढरपूरला जातो. परंतु पंढरपूरला बारीमध्ये दर्शन होतं कुणाचं? जो मध्येच घुसतो असं त्याचं. आणि बिचारे आम्ही सगळेजण 17 दिवस चालतो, पण आपलं होतं का दर्शन? नाही. मग आमच्या संतांनी सांगितलं का देव त्या दिवशी कळसावर येऊन थांबलेला असतो. देव आतमध्ये मूर्तीमध्ये नाहीये.
मग त्या दिवशी देव कुठे कळसावर आहे, मग आम्ही लांबूनच त्या कळसाचं काय करतो, दर्शन घेतो. मंदिराच्या कळसाचं दर्शन नेहमी घेत जा महाराज. झळझळीत सोन सळा, कळस दिसतो सोजवळा, बरवे बरवे पंढरपूर, विठुरायाचे नगर. त्या दिवशी भगवान त्या कळसावर आलेले असतात. कशासाठी? वारकऱ्याचं दर्शन घ्यायला. बघा कसं उलट आहे. देव भक्ताचं दर्शन घेत असतो आणि भक्त देवासाठी आतुर झालेला असतो दर्शनासाठी. चला पुढे. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घरातील महादेवाला संध्याकाळी बेलाचं पान वाहायचंय. आणि आपल्या घरामध्ये जो रंगनाथ आहे कृष्ण, मी काल सांगितलं ना तुम्हाला रंगनाथ, त्याची तशी हाल करू नका फक्त. रंगनाथाला जपा. त्या रंगनाथाला तुळस व्हायची आणि शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. रात्री 12 वाजता बरोबर, लक्षपूर्वक ऐका, त्या दिवशी रात्री 12 पर्यंत आपण जागं राहायचे, जागरण करायचे. आणि त्या दिवशी मला काल हा विषय सांगायचा होता, कारण ही हरिहराची पूजा आहे. हा एकमेव असा दिवस आहे का त्या दिवशी तुम्ही हर आणि हरीची काय करू शकता, एकत्र पूजा करू शकता. आणि तुळस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही त्या रंगनाथाला अर्पण करायची आणि रात्री बरोबर 12 वाजता हरिहराची भेट त्या दिवशी होत असते. त्याला वैकुंठ चतुर्दशी असं म्हणतात. 12 वाजता बरोबर आपण त्या ठिकाणी साष्टांग दंडवत घालायचा आहे, प्रणाम करायचा आहे, नमस्कार करायचा आहे. आणि मधाचं बोट लावायचंय तुम्ही, आणि मधाचं बोट लावून ते रंगनाथाला लावायचंय. आणि रंगनाथा पुढे जी तुळस तुम्ही वाहिलेली ती तुळस तशीच उचलायची. तीच तुळस आपल्या घरातल्या महादेवाला तुम्ही काय करायची, अर्पण करायची. आणि महादेवाला अर्पण केलेलं जे बेलाचं पान आहे त्या बेलाच्या पानाला मधाचं बोट लावून ते रंगनाथाला अर्पण करायचे. मधाचं बोट तुळशीला लावून ती तुळस रंगनाथा पुढची महादेवाला अर्पण करायची. महादेवा पुढे असलेलं बेलाचं पान त्याला मधाचं बोट लावून कुणाला अर्पण करायचंय, कळलं तुम्हाला? बरं आहे. आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून तुळशीतील तुळशीदळ म्हणजे जे आपण तुम्ही जी मंजिरा वाहिली तुळशीची ती आणि बेलाचं पान मधामध्ये एकत्र करायचे. आणि मधामध्ये एकत्र करून आपल्या घरामध्ये जर छोटं बाळ असेल तर त्या बाळाच्या जिभेला ते लावायचे. म्हणजे असं बालक पुढे वाचस्पती सुद्धा होऊ शकतं. एखादं बालक जर तोत्र असेल तर त्याचा तोत्रेपणा जाऊ शकतो. आणि हरिहराची पूजा केल्यानंतर आपल्या घरातील पितृदोष देखील नाहीसा होतो. एवढं सामर्थ्य या पूजेमध्ये आहे. ज्यांना समजलं नसेल त्यांनी नंतर निवांत पहा. परंतु या वैकुंठ चतुर्दशीच्या पूजेचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर पितृदोष आज 90% घरामध्ये आम्हाला पितृदोष दिसतो महाराज. श्रावण महिन्याची जी काही अमावस्या आहे महाराज, त्या अमावस्येला नंदीची पूजा करायची आहे. नंदीला दान द्यायचे महाराज. आणि शुद्ध तुपाचे लाडू करून ते लाडू त्या नंदीचं चरणतीर्थ त्या ठिकाणी पाय जो नंदीचा जो पुढे आलेला आहे ना त्या ठिकाणी त्या पायाचं तीर्थ घेऊन त्या ठिकाणी ते अर्पण करायचे. काय? लाडू, लड्डू. कुणाला? नंदिकेश्वराला. कशासाठी? पितृदोष जाण्यासाठी. परंतु हे कधी करायचंय? श्रावण महिन्यातल्या अमावस्येला. अजून पितृदोषाचे जवळजवळ बरेचसे उपाय सांगितले, परंतु काही उपाय आपण उद्या सांगू. आपली वेळ संपत आलेली आहे. खरं तर शिवमहापुराण कथेमध्ये हे जे काही उपाय जे आलेत ना, तर हे उपाय खूप महत्त्वाचे आहेत महाराज. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की शनिवारच्या दिवशी केलेली पिंपळाची विशेष पूजा आहे का नाही, फक्त रविवारच्या दिवशी मात्र ती टाळायची आहे महाराज. बरोबर आहे का नाही? रविवारच्या दिवशी आपण ती टाळायची, पण शनिवारच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी पिंपळाची पूजा विशेष सांगितली. आज सगळ्या देवता आणि दानव एकत्र आले. काय कारण आहे? अहो म्हणे सगळ्यांचं ठरलंय समुद्र मंथन करायचं.
आणि सगळ्या देवता भोलेबाबांकडे जातात, भोलेबाबांना विनंती करतात आणि भोलेबाबा सांगतात मंदराचलाची काय करा, रवी करा. आणि मंदराचलाची रवी केलेली आहे. आणि मंदराचलाची रवी केलेली आहे आणि एका बाजूला देव झालेले आहेत आणि एका बाजूला दानव झालेले आहेत. अगोदर राक्षस म्हटले दोरी मोठी आहे का? अरे दोरी पण नाही सापडली की चांगली, मोठी पाहिजे, मोठी पाहिजे दोरी, तुटली नाही पाहिजे बरं का, पडतील ते. आणि वासुकी सर्पाची दोरी केलेली आहे, मंदराचलाची रवी केलेली आहे आणि समुद्र मंथनाला आरंभ झालेला आहे. बघा, अरे इकडे या ना तुम्ही मधोमध अशी, इकडे या ना, इकडे या ना, इकडे एवढं पटांगण सोडलं इकडे, अरे इकडे या ना. ए रोहन जरा कर ना त्यांना सेटिंग व्यवस्थित. हा मधोमध असं, एका बाजूला देवता झाल्यात. अरे थांबा जरा, अरे थांबा जरा, राक्षसांना घाई झाली महाराज, जरा थांबा, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. देव आणि दानव मिळून समुद्र मंथन ठरले, मंदराचलाची रवी केलेली आहे आणि मंदराचलाची रवी केल्यानंतर वासुकी सर्पाची दोरी केली आणि त्या ठिकाणी आरंभ झालेला आहे. भगवान भोलेबाबा यांनी इकडे यायचे, इकडं, हा, कारण सगळे देव त्या ठिकाणी आलेत, पण भगवान भोलेबाबा पार्वती मैया हे महादेव आहेत महाराज. हा, यांनी जाण्याचं काही कारण नाही, तुम्ही फक्त पहा, कारण ज्यावेळेस समुद्र मंथनातून विष निघेल ना त्यावेळेस तुम्ही विष प्यायला जा, आत्ता नका जाऊ. आणि मंदराचलाची रवी करून त्या ठिकाणी देव, अगोदर राक्षस आहे ना, राक्षस अगोदर राक्षस हे शेपटीच्या बाजूने होते, देव मुखाकडनं गेले. कारण अगोदर भगवान नारायणाने सांगितलं, म्हटले राक्षस जरा कमी डोक्याचे आहेत, एक काम करा तुम्ही अगोदर तोंडाकडनं जा म्हटले. आणि राक्षसाच्या मनामध्ये दिलं ना डोक्यात घालून, म्हटले आपण शेपटीच्या बाजूने आणि देव कुठं तोंडाच्या बाजूने. का बरं असं? आम्ही काय कनिष्ठ आहोत का? आम्ही का तोंडाच्या बाजूने नको? ही सगळी युक्ती देवानेच केली होती. आणि राक्षस झाले तोंडाच्या बाजूने महाराज, सर्पाच्या, वासुकी सर्पाच्या मुखाच्या बाजूने. देव म्हटले काही हरकत नाही, आम्ही शेपटीच्या बाजूने जातो. पण ज्या वेळेस महाराज समुद्र मंथनाला सुरुवात झाली महाराज, आणि समुद्र मंथनाला सुरुवात झाल्यानंतर ज्या वेळेस देव आणि दानव, देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्र मंथनाला सुरुवात झाल्यानंतर त्या समुद्र मंथनातून विष बाहेर आलेले आहे. सर्पाच्या मुखामधून विष आलेले आहे. ऐका जरा, ऐका, त्या सर्पाच्या मुखातून जे काही विष यायला लागलं महाराज, त्या वासुकी सर्पाच्या, त्या विषामुळे सगळे राक्षस लागले जळायला. राक्षस म्हणताय की आपण अगोदर बरोबर शेपटीच्या बाजूने होतो, परंतु आपणच आगाऊपणा केला आणि देवता बरोबर त्या ठिकाणी तोंडाच्या बाजूने होत्या, पण आता काही बोलता येणार नाही. म्हटले आता आपल्याला दिलंय नाही ही बाजू, आता असंच का होईना आपण करूया मंथन. आणि मंथनाला सुरुवात झाली आहे आणि त्याच्यातून काय बाहेर आलेलं आहे? अमृतासाठी चाललंय महाराज मंथन, पण सर्वात अगोदर निघालं ते विष. आणि हलाहल विष निघाल्यानंतर सर्व देवता आणि दानव देखील घाबरलेले आहेत. आणि दानव घाबरल्यानंतर त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांना आवाहन करतायत. आणि भगवान भोलेबाबांचं स्मरण केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान भोलेबाबा येतात आणि विषाचं काय करतायत? प्राशन करतायत महाराज. आणि ते विष प्राशन केल्यानंतर त्याच विषाला कंठामध्ये धारण करतात, पोटामध्ये जाऊ देत नाही. म्हणून सर्व देवता भोलेबाबांचा जय जयकार करतायत. नम पार्वतीपती हर हर भोलेबाबा इकडं पहा, कॅमेऱ्याकडं पहा. भगवान भोलेबाबा विष प्राशन करतायत. आणि विष प्राशन केल्यानंतर कंठामध्ये ते विष काय करतायत? धारण करतायत. आणि कंठामध्ये धारण केल्यानंतर
सर्व देवतांनी नाव दिलेले. बोलिये निळकंठेश्वर भगवान की जय. भगवान भोले बाबा विषाचं प्राशन करून पुन्हा समुद्र मंथनाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यातून एक 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 रत्न बाहेर पडायला लागले. आपण मंगलाष्टक म्हणतो बघा, त्या मंगलाष्टकामध्ये हे सगळे रत्न आले. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, हे सगळे रत्न त्याच्यामध्ये आलेत महाराज. आणि त्याच्यातून लक्ष्मीचं सुद्धा प्रागट्य झालेलं आहे. समुद्र मंथनाची कथा आपण सुरुवातीलाच, उद्या कथेच्या सुरुवातीला आरंभीला थोडीफार पाहूया आणि नंतर आपण शिव महापुराणच्या उत्तरार्धाकडे आपल्याला जायचे. युद्धकांड देखील आपल्याला जास्त सांगता आला नाही. आता बाकीच्या ज्या संहिता राहिल्या त्या 3 संहितातील थोडा थोडा विचार आपण उद्या मांडण्याचा काय करू, प्रयत्न करू. परंतु उद्या येताना प्रत्येकाने 7 दिवस तुम्ही कथा श्रवण केली म्हणून कथा तशी श्रवण करू नये. तसं कथेचा नियम असा आहे का 7 दिवसात 7 प्रकारची धान्य द्यावी लागतात आणि दक्षिणाही द्यावी लागते. परंतु याचा आग्रह आम्ही करत नाही. ज्यांना द्यायची असेल त्यांनी दिली तरी चालेल, नाही दिली तरी सुद्धा भोले बाबा तुम्हाला सुखी ठेवो, एवढंच आम्ही सांगू शकतो. परंतु उद्या येताना प्रत्येकाने आरतीचं ताट आणायला विसरू नका. नमः पार्वतीपती हर 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 सर्वांना विनंती आहे, आरतीसाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. डॉक्टर साहेब यावर. संसार सार भुजगे सदा वसतं हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. गुरवे गुरवे देव कृपादायाति सर्वांगी सुंदरावती दुराती कंठी हृदयमाळ भक्त भावाती. जय देव जय मंगल मूर्ती मूर्ती दर्शन मात्रे माना करणे मात्रे माना कामना मूर्ती. देव रत्न गजता भरा तुझे कमला